नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय बेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आगामी काळामध्ये होणारी शिक्षक पात्रता परीक्षा व थर्ड टेट याच्या संदर्भात बोलणार आहोत। नुकतंच आपण कम्युनिटी टॅबमध्ये एक पोस्ट टाकली होती की शिक्षक पात्रता परीक्षाच्या नोट्सची सिरीज चालू करायची का, याच्या संदर्भात बऱ्याच जणांचे रिस्पॉन्स आलेले आहेत आणि नोट्सची सिरीज चालू करा असा रिस्पॉन्स आलेला आहे। तर ते आपण चालू करणारच आहोत। तत्पूर्वी काही गोष्टींवर आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, जे की असणार आहे आगामी काळामध्ये होणारी शिक्षक पात्रता परीक्षा कधी होईल, कोण घेईल ते तर बोलणारच आहोत। त्यानंतर आपल्या चॅनलवर शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी येणार आहेत, कोणते व्हिडिओज येणार आहेत आणि कुठल्या सिक्वेन्सने येणार आहे त्या संदर्भात बोलणार आहे। त्यानंतरची काही थर्ड टेट आहे त्याच्यावर सुद्धा बोलू। पण सर्वप्रथम आता सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की ही जी काही शिक्षक भरती चालू आहे याचा आणखीन दुसरा टप्पा पूर्ण झाला नाही तरच का शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड टेट याचा का हट्टास घातला। नुसते पैसे कमवायचे धंदे आहेत, शासनाला नुसते पैसे कमवायचे आहेत, शासनाला नुसते बेरोजगार तयार करायचे असतात, नुसते पैसे गोळा करायचे, असे नाना विविध प्रश्न मनामध्ये आले असतील। असो, आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही। पण हा व्हिडिओ फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच आहे जे अद्याप ही शिक्षक पात्रता परीक्षा पास झाले नाहीत। शिक्षक पात्रता परीक्षा पास न झाल्यामुळे त्यांचं शिक्षक होण्याचं स्वप्न हे धुळीस मिळालेलं आहे। आता याच्यापैकी असे बरेचसे विद्यार्थी आहेत की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेली आहे, त्यांना चांगले मार्क्स पडलेत, पण शिक्षक पात्रता परीक्षा पास नसल्यामुळे या भरती प्रक्रियेतून ते वगळण्यात आलेले आहेत। व असे बरेचसे आहेत जे अद्याप ही टीईटी पास झाले नाही आहेत, ते नाना प्रकारचे विविध कारणे असू शकतात। तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे। बाकीच्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल, त्यांच्या मनामध्ये नकारार्थी विचार येत असतील तर त्याला आपण अडवू शकत नाही। परीक्षा कशाला, काय करायचे, अगोदर सेकंड फेज पूर्ण करा, ज्या गोष्टी नियोजित आहेत त्या गोष्टी होतच असतात। एक गोष्ट लक्षात घ्या, 2017ची परीक्षा झाल्यानंतर 5 वर्षानंतर दुसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होत होती। त्यावेळेस सुद्धा असाच हट्टास केला की 2017ची भरती अगोदर पूर्ण करा, त्यानंतर दुसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घ्या। त्यावेळेस सुद्धा कोर्टाचा आधार घेतल्यानंतर दुसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली। पण एक गोष्ट तर लक्षात घ्यायला पाहिजे, 2017ची भरती आणि 2022ची भरती याच्यामध्ये काहीही हे नव्हतं, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या चालल्या होत्या। तसंच आत्ताची जी काही अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झालेली आहे ही भरती आणि आगामी काळामध्ये येणारी तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ह्या दोन्हीच्या दोन्ही वेगळ्या चालणार आहेत। ह्याच्या जागा वेगळ्या आणि त्या तिसऱ्या थर्ड माध्यमातून भरल्या जाणाऱ्या वेगळ्या जागा असणार, त्यामुळे ह्या दोन्हीचा काहीही संबंध असणार नाहीये। त्यामुळे विनाकारण शिक्षक पात्रता परीक्षा आणि थर्ड टेटला विरोध करता कामा नये। असाच जर विरोध केला असता तर आता जी काही सेकंड टेट झाली याच्यामार्फत 16,000 विद्यार्थी हे लागले नसते। मग अद्यापही आपल्याला वाटच पाहत बसावं लागली असती की 2017ची भरती पूर्ण होण्याची, मग अजूनही आपण नोकरीवर राहिलो नसतो। अशा गोष्टी आहेत, त्यामुळे या गोष्टीवर जास्त चर्चा करायला न बरं, याच्या ह्या खूप वादविवादाच्या गोष्टी आहेत, त्या असू द्या, आपण त्या गोष्टी दुर्लक्षित करू। त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा या विषयावर बोलू, जी की आता काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। याची तारीख कधी, एक्झाम कधी असा प्रश्न मनामध्ये पडला असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, आचारसंहिता अद्यापही लागलेली नाहीये आणि शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याची जी काही प्रोसेस आहे म्हणजे ते अगोदर टेंडर देणं ते सगळं प्रोसेस झालेली आहेत। आणखीन कुठली कंपनी फायनल केली याचा जाहीर खुलासा केलेला नाहीये। कंपनी फायनल झाली आहे, त्यांची सगळी प्रोसेस चालू असेल, लागलीच काही दिवसांमध्ये आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षेचं नोटिफिकेशन म्हणजे फॉर्म यायला चालू होतील। आता हे फॉर्म एक्झॅक्टली नेमक्या कधी तारखेपासून चालू होतील हे सांगता येत नाहीये, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आचारसंहिता हे पुढे जाणार आहे आणि आपल्या जे काही निवडणुका आहेत त्या दिवाळीमध्ये होणार आहेत। त्यामुळं आचारसंहितेच्या पूर्वी आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही पार पडलेली असेल। नोटिफिकेशन कधीही येऊ शकतं, फॉर्म कधीही चालू होऊ शकतात। त्यामुळे
शिक्षक पात्रता परीक्षेकडे लक्ष द्या. अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर लागलीच चालू करा. आता शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात नोट्सचे व्हिडिओ टाकायला आपण चालू करणार आहोत. याच्या संदर्भात वारंवार प्रश्न विचारले जात आहेत, टाका, चालू करा, चालू करा. तर आता आपण चालू करणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आपल्या चॅनलवर नोट्सची सिरीज चालू करणार आहोत. तत्पूर्वी ह्या नोट्स पाहण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही जी काही शिक्षक पात्रता परीक्षा आहे, पूर्वी याचा कालावधी 7 वर्षाचा होता. आता एकदा शिक्षक पात्रता परीक्षा पास झाली की याचा कालावधी लाईफ टाईम आहे. पण एक गोष्ट आणखीन महत्त्वाची आहे की शिक्षक पात्रता परीक्षा पास झाल्याशिवाय आपल्याला नोकरी लागत नाहीये. हे त्रिकालबाधित सत्य असल्यासारखं आहे. याच्यामध्ये अपवादात्मक अल्पसंख्याक शाळा आहेत, त्यांना TET लागू नाहीये. पण पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षक भरती चालू असते, त्या अनुदानित असो, विना अनुदानित असो, अंशतः अनुदानित असो, जिल्हा परिषद असो, यांमध्ये नोकरी लागण्यासाठी TET असणं आवश्यक आहे. TETचा पेपर 1 आणि TETचा पेपर 2. मग आता याच्या संदर्भात खूपसे प्रश्न असतात की TETचा पेपर 1 कोण द्यावा, कोणी देऊ नये. याच्या संदर्भात आपण ऑलरेडी एक सिरीज चालू केलेली आहे, मिशन महा TET 2024 पर्व 2. याच्यामध्ये ऑलरेडी 4 व्हिडिओ आलेले आहेत. त्याच्यामधला तुम्ही पहिला एक व्हिडिओ बघा, जो की आहे 35 मिनिटाचा. या 35 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महा TET म्हणजे काय याची बेसिकपासून ॲडव्हान्स माहिती तुम्हाला दिलेली आहे. मग याच्यामध्ये TETची परीक्षा देण्याच्या अगोदर सर्वांनी हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. तुम्हाला वरती आय बटनवर लिंक दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिंक देतो. आणि इथं एक बॉक्स दिसत असेल, ह्या बॉक्समध्ये चित्र आहे. ते चित्र पाहून तुम्ही तो व्हिडिओ बघा, 35 मिनिटाचा आहे. त्याच्यामध्ये TET कोण द्यावी दिली तर TETचा पहिला पेपर 1 आणि TETचा दुसरा जो पेपर असतो तो कोण द्यावा, कुणी देऊ नये, सामाजिक शास्त्राचा पेपर कुणी द्यायला पाहिजे, सायन्स आणि मॅथचा TETचा पेपर 2 हे कुणी द्यायला पाहिजे, कोणते विषय घेतल्यानंतर काय फायदा होतो, हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. TETची जी काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे, वय मर्यादा किती आहे, कोण देऊ शकतो, वय काय आहे, किती वेळा देता येते, सगळी माहिती सांगितलेली आहे. मग TETचा पेपर कोणता कसा पास करायचा, जर आपलं सायन्स आहे, कॉमर्स आहे, आर्ट आहे, याच्यानुसार TETचा पेपर कसा निवडायचा, हे सगळं माहिती मी त्याच्यामध्ये एकदम डीपमध्ये दिलेलं आहे. मग आपले ग्रॅज्युएशनला कोणते विषय आहेत, ते विषय कुठले असल्यावर आपल्याला शिक्षक म्हणून नोकरी लागण्यासाठी, कोणत्या विषयाचा शिक्षक होण्यासाठी फायदा होतो, हे सगळं त्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग सब्जेक्टनुसार विषय कुठला असतो ते सगळं माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काही चुका झाल्या म्हणजे आपण TETचा पेपर 2 निवडताना चूक केली तर आपल्याला नोकरी लागत नाही. ह्याच्या संदर्भात सगळी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटेल. आणि दुसरा एक व्हिडिओ आहे TET म्हणजे TET आगामी आत्ता जी काही TET होणार आहे आणि त्यानंतर थर्ड टेट हे का होणार आहे, याच्या मागचा जे काही प्रकरण आहे, याच्या मागचे जे काही कारण आहेत, त्याची सगळी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटेल. म्हणजे जे काही कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे, कोर्टाच्या आदेशानुसारच TET आणि थर्ड टेट होणार आहे, याची सगळी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटेल. वरती आय बटनवर सुद्धा तुम्हाला दिसेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ पहा. त्याच्यानंतर तिसरा व्हिडिओ आहे जी की आपली महा TET आणि CTT आहे. याचा पेपर पॅटर्न काय असतो, पेपर सिलेबस काय असतो आणि TETला कसे प्रश्न विचारले जातात आणि CTTला प्रश्न कसे विचारले जातात, या दोघांचा डिफरन्स सगळा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तो व्हिडिओ तब्बल 43 मिनिटाचा आहे. एक पॉईंट, एक मुद्दा सगळा क्लिअर आणि व्यवस्थितपणे सांगितलेला आहे. हे 3 व्हिडिओ अगोदर तुम्ही ते पहा. ते पाहिल्यानंतरच शिक्षक पात्रता परीक्षेचा पुढं काय करायचं हे आपण आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. पहिल्यांदा तुम्ही ते व्हिडिओ पाहिले तर आता यानंतर हीच सिरीज आहे, हेच नावाने प्लेलिस्ट असणार असले आपली मिशन महा TET 2024 पर्व 2. ह्याच प्लेलिस्टमध्ये सुरुवातीचे 4 व्हिडिओ तुम्हाला सांगितले. मग आता याच प्लेलिस्टमध्ये मग आता आगामी काळामध्ये आपल्या चॅनलवर कुठले व्हिडिओज येणार आहेत, तर आगामी काळामध्ये हा व्हिडिओ झाल्यानंतर लागलीच एक व्हिडिओ येईल. तो कुठला असेल, हाऊ टू क्रॅक TET इन फर्स्ट अटेम्प्ट, म्हणजे एका प्रयत्नामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करायची, एकाच प्रयत्नामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करायची. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाच्या 5 टिप्स सांगणार आहेत. एक घाव 2 तुकडे, म्हणजे एकाच प्रयत्नामध्ये TET पास करायची आणि
एक घाव म्हणजे एकाच प्रयत्नामध्ये TET पास करायचे आणि 2 तुकडे म्हणजे TET पास करून दुसरा तुकडा असो तो शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी पात्र व्हायचं। हे झालं। त्यानंतर लागलीच दुसरा व्हिडिओ असेल पेपर इन्फॉर्मेशन म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर एक जी काही सविस्तर माहिती आहे ती सगळ्या विषयानुसार पेपर कसा विचारला जातो, काय विचारला जातो, प्रश्न कसे असतात सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये पाहून पेपर 2चं सुद्धा त्याच व्हिडिओमध्ये पाहू। त्यानंतर महत्त्वाची आणखीन एक प्लेलिस्ट असेल म्हणजे सब्जेक्ट वाईज सिलेबस जे काही आपले शिक्षक पात्रता परीक्षेसाठी विषय आहेत त्या विषयासंदर्भात प्रत्येक विषयाचा सिलेबस काय आहे आणि त्या सिलेबसमधलं काय करायला पाहिजे काय करू नये अशा संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपण त्या सिलेबसच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि ही सिलेबसची प्लेलिस्ट असेल त्याच्यामध्ये 6 व्हिडिओज येतील म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जेवढे विषय आहेत तेवढ्या विषयाचा सर्व सिलेबस एकदम डिटेलमध्ये डीपमध्ये आपण पाहणार आहोत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे की असेल सब्जेक्ट वाईज टिप्स म्हणजे आता मानसशास्त्र आहे या मानसशास्त्र विषयामध्ये 3 टिप्स सांगणार आहे। त्या 3 टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला 25 ते 26 मार्क आराममध्ये भेटून जातात। मग त्या टिप्स कुठल्या आहेत त्या आपण त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। एकदम भारी टिप्स असणार आहेत। त्या टिप्स फॉलो केले की प्रत्येक विषयामध्ये 20+ मार्क आराममध्ये पडून जातील। मग हे सब्जेक्ट वाईज टिप्सचे व्हिडिओ किती असतील 7 मग हे 7 आणि सिलेबसचे 6 दुनी 12 आणि 1 13 आणि सुरुवातीचा हाऊ टू क्रॅक TET 1 14 आणि पेपर एक्सप्लेनेशन म्हणजे पेपरची इन्फॉर्मेशन असा मिळून एक असे टोटल 15 व्हिडिओज हे सध्या येतील। हे 15 व्हिडिओज जर तुम्ही एकदम व्यवस्थितपणे पाहिली तर म्हणजे TET बद्दल काहीही गैरसमज तुमच्या मनामध्ये राहणार नाही। सिलेबस एकदम व्यवस्थित समजून जाईल। मग टिप्सच्या व्हिडिओमध्ये काय अभ्यास करायचा आहे काय नाही नेमकं मोजकच काय काय अभ्यास करायला पाहिजे हे एवढं सगळं कळेल आणि 2 महिन्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पास करायला एकदम सोपं होऊन जाईल। हे सुरुवातीचे 15 व्हिडिओ झाले लागलीच आपल्या चॅनलवर नोट्सचे व्हिडिओ यायला चालू होतील। आता हे नोट्सचे व्हिडिओ पहिले आपण स्वतः हस्तलिखित केलेले आहेत स्वतः लिहिलेले आहेत स्वतः TET पासून स्वतः वाचून सगळं करून ते गेल्या वेळेस आपण हस्तलिखित नोट्स दिल्या होत्या पण आता ह्या वेळेस ह्या हस्तलिखित नोट्स ह्या प्रिंटेड स्वरूपात अवेलेबल केलेल्या आहेत म्हणजे अगोदर स्वतः लिहिलेल्या आहेत त्या टायपिंग करून घेतलेल्या आहेत। टायपिंग केल्यानंतर पहिल्यांदा वाचून घेतल्या त्याच्यामध्ये काही चुका आहेत का त्या पाहिल्या त्या चुका दुरुस्त केल्या परत एकदा फायनल जे काय आलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा एकदा वाचून काही चुका आहेत का कुठं काही कानावकार चुकलेलं आहे का इसवीसन वगैरे चुकलं आहे का ते सगळं पाहून परत एकदा करेक्शन करून असे 5 वेळा ते नजरेखाली घालून त्या नोट्स तयार केलेल्या आहेत। ह्या नोट्स एकदम अद्ययावत आहेत। ह्या नोट्स आपल्याला जुन्या अभ्यासक्रमावर आधारित सुद्धा आहेत आणि त्याची सांगड नवीन अभ्यासक्रमाशी सुद्धा घातलेली आहे। म्हणजे आता इतिहासचा विषय असेल मग इतिहासच्या जुन्या पुस्तकामध्ये कुठपर्यंत दिलं होतं नवीन पुस्तकामध्ये ॲडिशनल माहिती काय दिलेली आहे हे सगळे ॲड करून हे आपण अद्ययावत नोट्स तयार केलेले आहेत। आता भूगोलाच्या बाबतीत सुद्धा जो काही जुना भूगोल आहे याच्यावरच आधारित प्रश्न विचारले जातात ते सर्वच्या सर्व नोट्स आपण प्रिंटेड स्वरूपात तयार केलेले आहेत। आणि त्यानंतर जो काही सध्याचा चालू अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये नवीन काय माहिती आलेली आहे का त्याच्यामध्ये काही नवीन ॲड केलेलं आहे का सर्वांचं कॉम्बिनेशन करून नवीन प्लस जुने असं सगळं मिळून आपण अद्ययावत नोट्स तयार केलेले आहेत। ह्या नोट्स ह्या आपले सुरुवातीचे हे जे काही 15 व्हिडिओज आहेत हाऊ टू क्रॅक TET इन फर्स्ट अटेम्प्ट मग पेपर पॅटर्न पेपर सिलेबस पेपर इन्फॉर्मेशन हा व्हिडिओ झाल्यानंतर दुसरा त्यानंतर जे काही सब्जेक्ट वाईज टिप्स आहेत म्हणजे सब्जेक्ट वाईज सिलेबस ह्याचे 6 व्हिडिओ आणि सब्जेक्ट वाईज टिप्स हे 7 व्हिडिओ असे 15 व्हिडिओ झाल्यानंतर लागलीच आपल्या चॅनलवर नोट्सचे व्हिडिओ यायला चालू होतील। आता हे तुम्ही ठरवायचं आहे की नोट्सचे व्हिडिओ कोणत्या विषयापासून सुरुवात करायची। आपल्याकडे मानसशास्त्राच्या नोट्स अवेलेबल आहेत विज्ञानच्या आहेत इतिहासच्या आहेत भूगोलच्या आहेत नागरिकशास्त्राच्या आहेत भरपूर नोट्स आहेत। मग अगोदर 4थीचा इतिहास चालू करायचा का म्हणजे शिवरायांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास परिसर अभ्यास आहे 6वीचा परिसर अभ्यास 7वीचा परिसर अभ्यास इतिहास आहे भूगोल आहे मग जुना 6वीचा भूगोल आहे 7वीचा आहे नेमकं कुठल्या विषयापासून कितवीच्या इयत्तेपासून चालू करायचं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्या कमेंट्स बॉक्समधल्या ज्या कमेंट आलेल्या आहेत ते पाहून आपण लागलीच
त्या इयत्तेनुसार नोट्सचे व्हिडिओ टाकायला सुरुवात करू. किंवा तुम्हाला जर वाटत असेल की अगोदर मानसशास्त्राचे व्हिडिओ टाका, तर अगोदर सर्वच्या सर्व आपण मानसशास्त्र पूर्ण करू. तसं तुम्हाला काय अगोदर कोणत्या नोट्स पाहिजे त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लागलीच आपण त्याचे नोट्सचे व्हिडिओ बनवायला चालू करू. तर ठीक आहे, शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात आगामी काळात आपल्या चॅनलवर काय येणार आहे याच्या संदर्भात ही माहिती होती. तर आता मला अशी आशा आहे की तुम्हाला जेवढी काही माहिती द्यायची ती सगळी समजलेली आहे. तुमच्या मनामध्ये TET बद्दलचे काही प्रश्न असतील तर तो महा TET मोस्ट इम्पॉर्टंट अँड बेसिक इन्फॉर्मेशन हा व्हिडिओ पहा, 35 मिनिटाचा आहे. त्याच्यामध्ये सगळी तुम्हाला संकल्पना क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर TET टेट का होत आहे तो कोर्टाचा ऑर्डरचा नुसार दुसरा व्हिडिओ पहा. आणि त्याच्यानंतर महा TETचा पेपर पॅटर्न काय असतो, पेपर पॅटर्नमध्ये मराठी किती मार्काचा आहे आणि त्याच्यामध्ये CTETचं कॉम्बिनेशन कसं आहे किंवा महा TET आणि CTET याचा डिफरन्स काय आहे तो व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. ह्या सगळ्या बेसिक संकल्पना आहेत, बेसिक जे काही मुद्दे आहेत ते एकदा का क्लिअर झाले ना मग TETचा अभ्यास करायला काही अवघड वाटणार नाही, एकदम सोपं होऊन जाईल. आणि 2 महिन्यामध्ये आपली TET पूर्ण होईल, म्हणजे TETचा अभ्याससुद्धा पूर्ण होईल आणि 2 महिन्यामध्ये एकाच प्रयत्नामध्ये आपली TET ही क्रॅक झालेली असेल. असो, ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा की नोट्सचे व्हिडिओ कोणते चालू करायचे, कोणत्या विषयाचे, कुठल्या इयत्तेपासून हे चालू कुठलेच करायचे, एक कमेंट बॉक्समध्ये चालू सांगा. त्यानुसार आपण ते नोट्सचे व्हिडिओ टाकायला चालू करू. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. कुठला हाऊ टू क्रॅक TET इन फर्स्ट अटेम्प्ट हा नंतरचा व्हिडिओ असणार.